नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे। मंडळी, आज आपण 7 जानेवारी 2021ला घेण्यात आलेल्या MTS पदासाठी डाक विभागाच्या माध्यमातून जी परीक्षा घेण्यात आली त्या पदासाठी घेतलेल्या परीक्षेतील जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न परीक्षेत आलेले होते त्या प्रश्नांची उत्तरसूची आज आपण इथे पाहणार आहोत। इथे आपल्याला सामान्य ज्ञानाचे प्रश्न माहिती झालेले आहेत, त्या संपूर्ण सामान्य ज्ञानातील प्रश्नांची उत्तरे काय होते ते आपण इथे जाणून घेऊया। गणिताचे कोणकोणते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील आहे, बुद्धिमत्ताचे कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। चला तर मंडळी, यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता की पुष्कर तलाव कोणत्या ठिकाणी स्थित आहे। त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये पुष्कर तलाव हे तिथे आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता तो म्हणजे असा की कबीरदास यांनी कोणते लिखाण केले। यांचे खूप सारे म्हणजेच ग्रंथ आहेत, त्यापैकी काही ग्रंथांची नावे इथे घेतलेली आहेत। कबीर ग्रंथावली, कबीर पंथ, बीजक, कबीर के दोहे। आता यापैकी कोणता पर्याय तिथे आलेला होता तो पर्याय योग्य त्या ठिकाणी आपण निवडून घ्यायचा होता। आपण जर परीक्षा दिली असेल तर त्या ठिकाणी यापैकी कुठलाही एक पर्याय त्या ठिकाणी दिला होता, तो पर्याय आपल्याला तिथे निवडायचं होतं। यानंतर प्रश्न तिसरा बघा, तिसरा प्रश्न ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना वर्ष कोणत्या वर्षी या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली हे इथे विचारण्यात आलेलं होतं आणि ते आहे 31 डिसेंबर 1600। 31 डिसेंबर 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती। आणि बघा, ईस्ट इंडिया कंपनीवरचा हा दुसरा प्रश्न आहे, कारण की 6 जानेवारीच्या पेपरमध्ये सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीवर प्रश्न आलेला होता आणि त्याच्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा जो भारताचा इतिहास आहे त्या भारताच्या इतिहासावर सुद्धा आपण सराव करून जावा, जेणेकरून पुढील होणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला सोपं जाईल आणि त्या आधारित असणारे प्रश्न आपल्याला सोडवता येईल। कारण याच आधारावर आपल्याला मंगल पांडेचा सुद्धा प्रश्न 5 जानेवारीच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला होता। पुढे बघूया प्रश्न क्रमांक 4, संत रामानुजन कोणत्या धर्माचा प्रचार करत होते। त्याचं धर्म जे होतं ते म्हणजे वैष्णव धर्म आणि या वैष्णव धर्माचा प्रचार ते संत रामानुजन करत होते। यानंतरचा 5वा प्रश्न बघा, प्लासीची लढाई केव्हा झाली। प्लासीची लढाई केव्हा झाली, त्याचा दिनांक आहे 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली आहे। आणि 6वा प्रश्न बघा, भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत, तर एकूण 11 मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये आलेले आहेत। आणि हा भारतीय संविधानावर आधारित असलेला तिसरा प्रश्न आहे, कारण या अगोदर 5 जानेवारी आणि 6 जानेवारीचा पेपरमध्ये सुद्धा भारतीय राज्यघटनेवर प्रश्न आलेले आहेत आणि त्यामुळे आपण या आधारावर असलेले जे काही राज्यघटनेचे म्हणजे संविधानावर आधारित असलेले प्रश्न असतील त्याचा सुद्धा आपण सराव करून जावा। जसं मूलभूत तत्वे आयर्लंडकडून आपण घेतलेली आहेत राज्यघटनेमध्ये, तर असे विविध प्रश्न भारतीय संविधानावर आणि राज्यघटनेवर विचारले गेलेले आहेत, त्याचा सुद्धा सराव आपण करून घ्यावा। प्रश्न क्रमांक 7 बघा, आनंदमठ हे चे लेखक कोण आहेत, तर त्यांचे लेखक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी। बंकिमचंद्र चॅटर्जी हे आनंदमठचे लेखक आहेत। सोबतच बंकिमचंद्र चॅटर्जी आणि वंदे मातरम हे गीत सुद्धा लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या। बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं वंदे मातरम जे गीत आहे ते सुद्धा आहे। 8वा प्रश्न बघा, कवी कालिदास यांनी लिहिलेले काव्यसंग्रह कोणकोणते आहेत। इथे खूप सारे काव्यसंग्रह होते, परंतु पर्यायामध्ये आपल्याला जो पर्याय योग्य दिलेला होता तोच पर्याय तिथे निवडायचा होता। इथे शाकुंतलम दिलेला आहे, रघुवंशम, कुमार संभवन, मेघदूत, ऋतुसंहार, असे खूप सारे काव्यसंग्रह त्यांचे आहेत। यापैकी कुठला पर्याय दिलेला होता तो त्या ठिकाणी निवडायचं होतं, कारण इथे बघा ग्रंथ आणि त्यांचे लेखकांवर आधारित सुद्धा प्रश्न 5 जानेवारी आणि 6 जानेवारीच्या पेपरमध्ये आलेले होते। पुढचा प्रश्न बघा, 9वा प्रश्न, भारतीय सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे। भारतीय सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो आहे भारतरत्न आणि आतापर्यंत एकूण किती लोकांना देण्यात आला ते सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला गेला, तर त्याचं उत्तर असणार आहे 48 लोकांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये भारतरत्न सर्वात शेवटी जर आपण लक्षात घेतलं तर प्रणव मुखर्जी हजारिया यांना हा भारतरत्न सर्वात शेवटचा पुरस्कार देण्यात आलेला आहे। पुढे बघूया, याची सुरुवात जी आहे 1954ला सुरुवात झालेली होती। 2 जानेवारी 1954ला या भारतरत्न पुरस्कार देण्याला सुरुवात झाली, हे लक्षात घ्या। पुढे बघूया प्रश्न क्रमांक 10, युहान शहर कोणत्या ठिकाणी स्थित आहे। युहान शहर हे कोणत्या देशात आहे, तर त्याच्या देशाचं नाव आहे चीन। या ठिकाणी युहान हे ठिकाण आहे, हे शहर आहे आणि त्याच ठिकाणाहून कोरोनाची
जी कोरोनाची लागण झाली होती सर्वप्रथम ते या शहरात झाली होती आणि तिथूनच सर्वत्र पूर्ण जगामध्ये कोरोना हा पसरलेला आहे. भारतातील पहिली रेल्वे कोठे धावली तर पहिली रेल्वे धावली मुंबई ते ठाणेपर्यंत आणि त्याचं अंतर जर विचारलं तर अंतर होतं 34 किलोमीटर. पुढे आपल्याला परीक्षेमध्ये अंतरसुद्धा विचारलं जाऊ शकते, त्याच्यामुळे अंतरसुद्धा लक्षात घ्या की 34 किलोमीटरपर्यंत पहिली रेल्वे भारतातली धावलेली होती आणि ती इंग्रजांच्या काळामध्ये धावलेली होती. कोणता अधिकार आता कायदेशीर नाही? हा 12वा प्रश्न बघा. आता राज्यघटनेनुसार संपत्तीचा अधिकार हा कायदेशीर नाही आहे. प्रश्न पुढचा 13वा प्रश्न, खेत्री हे ठिकाण कोठे आहे तर ते राजस्थानमध्ये हे खेत्री ठिकाण आहे. म्हणजेच बघा हे प्रसिद्ध स्थळे सुद्धा आपल्याला इथे विचारले गेलेली आहेत. पुढचा 14वा प्रश्न, कोळशाचे एकूण प्रकार किती आहेत तर एकूण 4 प्रकार आहेत आणि 4ही प्रकारांची नावे इथे आपण घेतलेलं आहे. अँथ्रासाइड आहे, बिटामिनस आहे आणि लिग्नाइट आहे आणि पीट आहे. असे हे 4 प्रकार कोळशाचे आहेत. आता आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचा विचारलेला होता त्याचं काही कन्फर्म नाही आहे, पण कोळशावर आधारित प्रश्न परीक्षेत आलेला होता. पुढचा प्रश्न बघा 15वा प्रश्न, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती? आधीच सांगितलं होतं 5 जानेवारीचा जेव्हा पेपराचं स्पष्टीकरण आपण बघितलं होतं तिथे सांगितलं होतं की लोकसभा राज्यसभेवर प्रश्न विचारले जात आहेत, लोकसभेचे सदस्य वयोमर्यादा विचारली जाऊ शकते किंवा किमान वय काय असेल आहे त्याला सदस्य बनण्यासाठी हे सुद्धा विचारलं जाऊ शकते आणि नेमकं तोच प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि लोकसभा सदस्य बनण्यासाठी कमीत कमी वय जे लागतं आहे ते 25 वर्ष लागत असते. संसद बनण्यासाठी, सांसद जे आपण म्हणतो ते सांसद बनण्यासाठी 25 वर्ष कमीत कमी वय असावं लागतं. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, स्वामित्व योजना कशासाठी असते तर ग्रामीण भागात सुधारणा करण्यासाठी, संपत्ती कार्ड मिळवण्यासाठी हे स्वामित्व योजना आहे. पुढे बघा प्रश्न 17वा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोणते? यांनी राजकीय गुरु कोणाला मानले होते तर त्यांचं नाव आहे गोपाळ कृष्ण गोखले. यांना राजकीय गुरु महात्मा गांधींनी मानले होते. महात्मा गांधीवरचा हा दुसरा प्रश्न आहे या परीक्षेतील, कारण या अगोदर महात्मा गांधीवर सुद्धा 2 प्रश्न आले आहेत. पुन्हा गांधी जर म्हटलं तर गांधीवर पुन्हा 2 प्रश्न गांधीजींवर आधारित असतात. ते मध्ये सरहद्द गांधी सुद्धा विचारले गेलेले आहेत. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात आणि पुढे आपल्याला आफ्रिकेचे गांधी विचारले जाण्याची शक्यता आहे. आफ्रिकेचे गांधी कोणाला म्हणतात तर आफ्रिकेचे गांधी जे आहेत ते नेल्सन मंडेला यांना आफ्रिकेचे गांधी म्हणतात. हे महत्त्वाचे 2 प्रश्न यावर आधारित सुद्धा आपण लक्षात घेऊन घ्यावे. इथे बघा COBOL चा लॉंग फॉर्म काय आहे? 18वा प्रश्न विचारण्यात आलेला होता, तो म्हणजेच त्याचा लॉंग फॉर्म आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज, हा त्याचा फुल फॉर्म असणार आहे. पुढचा प्रश्न 19वा, संसदेत मंत्र्यांना शपथ कोण देतो तर संसदेत मंत्र्यांना शपथ देण्याचं काम राष्ट्रपती करत असतात. प्रश्न पुढचा बघा 20वा प्रश्न, खेत्री तांबे प्रकल्प कोठे आहे? हा प्रश्न आधीच घेतला आपण. खेत्री तांबे प्रकल्प जो आहे हा राजस्थानमध्ये आहे आणि राजस्थानमधील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. खेत्री तांबे प्रकल्प या नावानं ते प्रसिद्ध आहे. पुढे बघा त्रिपुराची राजधानी, बघा राजधानीवर आधारित असलेला हा 4था प्रश्न, कारण 5 तारखेला आणि 6 तारखेला या दोन्ही तारखांमध्ये जे शिफ्ट झाले आहेत त्या शिफ्टमध्ये एक ना एक प्रश्न राजधानीवरचा आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण भारतातील जेवढे काही राज्य आहेत तेवढ्याही राज्यांच्या राजधान्या आणि त्यांचे प्रमुख ठिकाणं जे आहेत ते प्रमुख ठिकाणं तयारी करून जावी. तर इथे विचारण्यात आलेलं होतं त्रिपुराची राजधानी आगरतळा आणि याच्या अगोदर आसामची राजधानी सुद्धा विचारली होती, ते सुद्धा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. अवधचा संस्थापक कोण आहे तर सआदत अली खान हा अवधचा संस्थापक आहे. पुढचा प्रश्न 23वा प्रश्न बघा, आंध्र प्रदेश व तेलंगणाला कोणता घाट जोडतो? याला जोडण्याचं काम जो घाट करतो तो आहे श्री साईलाम घाट. श्री साईलाम घाट हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला जोडण्याचं काम करतो. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 24वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत? बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे पक्ष आहे, प्रमुख पक्ष भारतातील समजला जातो, त्या पक्षाचे संस्थापक म्हणजेच त्या पक्षाला सुरुवात कोणी केली तर त्या व्यक्तीचं नाव आहे ॲलन हुम. ॲलन हुम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न बघूया यातील, रामगंगा नदीचा उगम कुठे झाला तर या ठिकाणी रामगंगा नदीचा उगम उत्तराखंड राज्यामध्ये झालेला आहे आणि
नदीवरचा सुद्धा हा प्रश्न हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे। इथे बघा, या अगोदर आपल्याला गंगा नदीचा उगम कुठे झाला हे विचारलेलं होतं, तर हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। इथे गंगा नदीचा उगम विचारलेला आहे किंवा नद्या आणि उपनद्या यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत। इथे गणिताविषयीची चर्चा केली। गणितामध्ये एकूण जे प्रश्न विचारले जातात त्यातील काही प्रश्न आपल्याला माहीत झाली, 2 ते 4च प्रश्न फक्त माहीत झालेत, परंतु ते प्रश्न नेमकं कोणती प्रश्न होती ते माहीत झालेलं नाही आहे। शेकडा नफा शेकडा तोटावर एक प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये विचारला जात आहे। शेकडा नफा आणि शेकडा तोटा, वयवारीवरील सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येत आहे। सोबत समसंबंध जो आहे, आकृत्याच्या समसंबंधावर सुद्धा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे। तर यामुळे आपण जे गणिताचे हे मुख्य घटक जे आहेत, नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, ह्या सर्व घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करून घ्यावा। विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओमध्ये घेतलेले संपूर्ण स्पष्टीकरणे आपल्याला समजले असतील। यानंतरचा व्हिडिओ आपण पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि आपण पुढे होणाऱ्या पोस्ट भरतीसाठी आपण फॉर्म भरलेला असेल आणि परीक्षा देणार असाल तर आपण 8007496747 या नंबरवर व्हॉट्सअप करा। आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच आपल्याला स्पष्टीकरणासह दिले जातील। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार।